नमस्कार, मी महेश दानके लोखिंच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. संपादकीचा आजचा विषय आहे राज्यसभा खासदार राघव चड्डा ट्रोल का होत आहेत. राघव चड्डा यांच्याबद्दल आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्यावेळी संसदेचं अधिवेशन झालं त्यावेळी संसदेच्या अधिवेशनामध्ये विविध अगदी सर्वांगीण प्रश्न जे जनतेला सतावत आहेत अशा प्रश्नांवर थेट प्रश्न विचारून सत्तेला धारेवर धरणे, प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम राज्यसभेचे खासदार राघव चड्डा यांनी केलं होतं. आणि त्याच्यामुळं जे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते, परंतु त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी किंवा ते प्रश्नच विचारण्याची हिंमत कुठल्या खासदारांनी आमदारांनी दाखवली नाही. ती हिंमत राघव चड्डा करत होते. अगदी आकडेवारीसह त्यांचा विषय असायचा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची भाषणं आणि चांगल्या पद्धतीचे प्रश्न जे जनतेला सतावत आहेत ते प्रश्न विचारण्याचं काम राघव चड्डा करत होते. राघव चड्डा हे आपच्या माध्यमातून राज्यसभेचे खासदार झाले होते. आप या पक्षाचे ते संस्थापक सदस्यसुद्धा होते म्हणायला हरकत नाही, कारण आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते. परंतु त्यांची सुरुवात त्या पद्धतीनं झालेली आहे, आपमधून झालेली आहे. आणि आपच्या माध्यमातून किंवा राज्यसभेचे खासदार म्हणून त्याने विविध प्रश्न, मग अगदी संसदेमधील कॅन्टीन असेल त्या कॅन्टीनमधलं जेवण असेल, किंबहुना जो 28 दिवसांचा रिचार्ज आहे, म्हणजे महिना जर 31 दिवसाचा किंवा 30 दिवसाचा असताना ज्या कंपन्या आहेत मोबाईल कंपन्या, या मोबाईल कंपन्या किंवा सिम कंपन्या कशा पद्धतीनं 28चा कोणत्या हेतून अशा महिना करतात, अशा पद्धतीचा रिचार्ज का, याही संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न विचारले होते. आणि हे प्रश्न त्यांनी अगदी लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते आणि त्यावर त्यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यसभेमध्ये सरकारला, राज्यसभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम राघव चड्डा यांनी केलं होतं. राघव चड्डा यांची जी भाषणं जर आपण बघितली तर त्या भाषणाच्यामध्ये मूळ जो गाभा आहे तो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जात होते. आणि त्याच्यामुळे सरकारला धारेवर धरणारा एक राज्यसभेचा खासदार आणि युवक खासदार आहे याबद्दल युवकांच्या मनामध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल आकर्षण होतं. आणि म्हणूनच ते युवकांचा आयकॉन बनले होते. जी जनरेशन आहे त्या जनरेशनचं ते प्रचंड पद्धतीनं ते त्यांना फॉलो करत होते, राघव चड्डा यांना फॉलो करत होते. मात्र राघव चड्डा हे म्हणजे तरुणांच्या आयकॉन होण्याचं कारण असं की जे तरुणांना प्रश्न सतावत होते, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा सर्वसामान्य जनतेला सतावणारे प्रश्न असतील, हे प्रश्न वारंवार विचारले जाण्याचं काम केवळ आणि केवळ राघव चड्डा करत होते. आणि त्याच्यामुळे राघव चड्डा यांची संसदेमधली जी भाषणं होती ती भाषणं युवकांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावर व्ह्यूज मिळत होते, व्हायरल होत होती. सोशल मीडियामध्ये एक मोठ्या पद्धतीचा वर्ग राघव चड्डा यांचा फॅन झाला होता. आणि या माध्यमातून एक थेट प्रश्न विचारणारा खासदार अशा पद्धतीची यांची ओळख होती आणि त्याच्यामुळंच ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले होते. तरुणांचा आशास्थान म्हणजे तरुण त्यांच्याकडे एका वेगळ्या आशेनं बघत होते. अशा पद्धतीचा राज्यसभेचा खासदार जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी मात्र त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः युवक वर्गाने टीका केली. इतकंच नाही तर सोशल मीडियावर प्रचंड ज्याचे फॉलोअर्स होते त्या राघव चड्डा यांचे ट्विटरवरील म्हणजे सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवरील त्यांचे जवळजवळ 1 मिलियन म्हणजे जवळजवळ 10 लाख फॉलोअर्स यांनी त्यांना अनफॉलो केलं. याच्यावरून त्यांच्याबद्दल, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल किती मोठ्या प्रमाणामध्ये रोष, राग युवकांच्यामध्ये होता तो दिसून येतो. राघव चड्डा ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्हायरल होतोय या अगोदर, भारतीय जनता पार्टीचा मध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदर, त्या बाबतीत ते सकारात्मक त्यांच्याबद्दल चर्चा व्हायच्या. एक चांगल्या पद्धतीचा खासदार अशा पद्धतीच्या चर्चा सोशल मीडियावर आपल्याला ऐकायला मिळत होत्या, त्या विशेषतः तरुणांच्यामध्ये. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे आणि राघव चड्डा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाची भाषासुद्धा तरुणांच्याकडून वापरली जात आहे. का असं झालं? राघव चड्डा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला म्हणून झालं तर तसं नाही, तर राघव चड्डा हे सत्ताधारी पार्टीमध्ये गेले म्हणून त्यांच्या तरुणांचा राग त्यांच्यावर आहे. ते कदाचित काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसमध्ये त्यांनी जरी प्रवेश घेतला असता तरीसुद्धा त्यांच्यावर तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये राग किंवा रोष निर्माण झाला असता. ते सत्तेला प्रश्न विचारणारा खासदार, सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारा खासदार, अशा पद्धतीची त्यांची एक ओळख होती आणि ती ओळख पुसण्याचं काम ते सत्ताधारी पार्टीमध्ये गेल्यामुळे झालं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे सत्ताधारी पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर
त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे. त्याचबरोबर दुसरी त्यांची बाजू जर आपण बघितली तर त्यांची या अगोदरची भाषणं आहेत, ते या अगोदरच्या भाषणांच्यामध्ये विविध वृत्तवाहिन्यांना किंवा पत्रकारांना दिलेल्या बाईटमध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की भारतीय जनता पार्टी हा चोरांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये गुंड जास्त भरलेले आहेत, अशा पद्धतीचे स्पष्टपणे त्यांच्या स्टेटमेंट आहेत. त्याचबरोबर एका मुलाखतीमध्ये तर त्यांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचारी माणूस आतमध्ये गेला की तो शुद्ध आणि स्वच्छ होऊन बाहेर येतो. अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टी म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर राघव चड्डा यांनी टीका केली होती. त्याच टीका करणाऱ्या किंवा गुंडांचा पक्ष म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा राघव चड्डा जातात त्यावेळी राघव चड्डा 100% तरुणांच्या खात्रीतून उतरतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ट्रोल होत आहेत. म्हणजे त्यांची जी या अगोदरची भाषणं जी आहेत, खरं म्हणजे याच्या अगोदर राघव चड्डाच केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत का, इतर पक्षातून कार्यकर्ते पदाधिकारी गेले नाहीत का, अनेक गेलेले आहेत. परंतु राघव चड्डा यांना जो तरुणांचा जो पाठिंबा होता तितका पाठिंबा या देशामध्ये कुठल्याही खासदाराला आमदाराला नव्हता. त्याच्यामुळे एक सत्तेला प्रश्न विचारणारा खासदार आणि आपला कोणीतरी प्रतिनिधी आहे, तरुणांचा कोणीतरी प्रतिनिधी त्या ठिकाणी आवाज उठवतोय, अशा पद्धतीची भावना प्रत्येक युवकाच्या मनामध्ये होती आणि म्हणूनच राघव चड्डा हे अपक्ष खासदार असताना सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाले होते, प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं कुठलंही वाक्य किंवा कुठलंही भाषण असलं का ते भाषण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल करत होता. याचा अर्थ त्यांच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन हा युवकांचा होता आणि युवक त्याच्यामध्ये भविष्यातील एक प्रभावी नेता अशा पद्धतीची त्यांच्याकडे पाहण्याची भूमिका होती. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जी काही प्रसिद्धी होती किंवा त्यांची जो काही लोकप्रियता होती त्या लोकप्रियतेला उतरती कळा लागलेली आहे की काय असंच दिसतं आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थानं ट्रोल होत आहेत. राघव चड्डा हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या अगोदर ते राज्यसभेमध्ये उपगटनेते होते, त्यांना त्या पदावरून काढण्यात आलं, आपमध्ये अंतर्गत मतभेद झाले, हा सगळा जरी भाग असला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर तरुणांच्या खात्रीतून उतरण्याचं काम राघव चड्डाच्या माध्यमातून झालं आहे. अगदी मुंबईमध्ये त्यांचं घर आहे, त्या घरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या समोर आंदोलनं झाली, तरुण वर्ग विशिष्ट होता आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या 2 दिवसामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला असं माहीत झाल्यानंतर अवघ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये 10 लाख त्यांचे फॉलोअर कमी होतात. म्हणजे ही त्यांच्यासाठी एक म्हणजे लोकप्रियता त्यांची घसरलेली आहे किंवा घसरत चाललेली आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि या माध्यमातून राघव चड्डा यांचा भारतीय जनता पार्टीचा विशेषतः सत्ताधारी पार्टीमध्ये जाण्याचा प्रवेश जो आहे तो तरुण वर्गाला मान्य नाही हेच याच्यावरून दिसतं. मात्र असं असलं तरी भविष्यामध्ये काहीतरी त्यांच्या योजना असतील किंवा त्यांना कुठले तरी पुन्हा राज्यसभा खासदार होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने वेगळ्या पद्धतीचं आश्वासन दिलं असेल किंवा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारांना आतमध्ये टाकते आणि स्वच्छ शुद्ध करून बाहेर काढते अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार त्यांच्या मित्रपक्षांचा कदाचित असेल. हे वाक्य स्वतः राघव चड्डा यांचा आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले असतील. हाही भाग आहे, तो संशोधनाचा विषय आहे, त्याबाबतीत यथावकाश आपल्याला माहिती मिळेलच. मात्र तरीसुद्धा राघव चड्डा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल होत आहेत. सत्ताधारी पार्टीमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय हा तरुणांना पसंत पडलेला नाही आणि म्हणूनच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल होत आहेत. अनेक तरुण वर्ग त्यांना अनफॉलो करत आहे आणि ही एक उभारता नेतृत्व कुठेतरी तरुणांच्या खात्रीतून उतरत आहे अशीच ही दिशा या दृष्टिकोनातून दाखवून देते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रिय झालेले राघव चड्डा आज सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लोकप्रियतेची त्यांची जो कळस होता तो आता खाली सरकत चाललेला आहे. त्यांची लोकप्रियतेला अवकळा आलेली आहे आणि केवळ भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश हा तरुण वर्गाला रुचल्याचं दिसत नाही हेच याच्यावरून दिसत आहे. आगामी काळामध्ये राघव चड्डा कशा पद्धतीची भूमिका घेतात, एका बाजूला विरोधी पक्षामध्ये असताना सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारणे किंवा प्रशासनाला प्रश्न विचारणे हे वेगळं, मात्र सत्ताधारी पार्टीमध्ये झाल्यानंतर त्याच पद्धतीची धार त्यांच्या भाषणामध्ये राहील की नाही राहील हे आगामी काळ ठरवणार आहे.